16 जानेवारीच्या मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानवरती चाकूने हल्ला केला। त्यानंतर त्याच्या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तब्बल 35 टीम बनवल्या होत्या आणि हाच आरोपी अखेर 2 दिवसांमध्ये पोलिसांच्या ताब्यात आला। पण या आरोपीला पकडल्यानंतर डीसीपी दीक्षित यांनी एक धक्कादायक माहिती दिली, कारण की हा आरोपी भारतीय नसून एक बांगलादेशी घुसखोरी आहे। मोहम्मद शहबाज असं या आरोपीचं नाव। रविवारी पहाटे 3च्या सुमारास पोलिसांना या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलं। ज्या दिवशी हा आरोपी सैफ अली खानवरती हल्ला करून बाहेर पडत होता, तेव्हा त्याच बिल्डिंगमधील CCTVमध्ये त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता। पण सुरुवातीला पोलिसांनी अगोदर त्या व्यक्तीच्या चेहऱ्याला मिळत्या जुळत्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली। शुक्रवारी 2 आरोपींना ताब्यात घेतलं आणि शनिवारी 2 आरोपींना ताब्यात घेतलं। एकूण 4 लोकांची त्या आरोपीचा चेहरा मिळता जुळता होता। त्याच लोकांची पोलिसांनी चौकशी केली, पण सैफ अलीवरती हल्ला करणारा खरा आरोपी कोण हे पोलिसांना कळलं नव्हतं। पण त्यामध्येच शनिवारी बांद्रा आणि दादर रेल्वे स्टेशनवरती या आरोपीचे CCTV फुटेज पाहायला मिळाले। सर्वात अगोदर हा आरोपी सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर बांद्रा रेल्वे स्टेशनवरून दादरवरती आला। त्या ठिकाणी त्याने ड्रेस चेंज केला, शिवाय दुकानामध्ये हेडफोनही विकत घेतला। त्यानंतर मोहम्मद शहबाज हा आरोपी दादर स्टेशनवरून सेंट्रल लाईनला आला। त्यामध्ये ठाणे, कल्याण, मुलुंड, घाटकोपर सर्व पोलिसांना अलर्ट करण्यात आलं। सुरुवातीला या आरोपीने आपल्या मोबाईलवरून कोणालाही फोन केला नाही, पण त्यांनी शनिवारी आपल्या मोबाईलवरून कोणाला तरी फोन केला आणि त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ केला आणि हीच चूक त्याला मागत पडली। पोलिसांना एका CCTV फुटेजमध्ये दिसलं, मध्यरात्री उशिरा या आरोपीने आपल्या मोबाईलवरून कोणाला तरी फोन केलाय। रात्री उशिरा फोन केल्या गेल्यामुळं पोलिसांनी त्या भागातील सर्व मोबाईलचा डाटा काढला आणि सहजरित्या त्या आरोपीचा मोबाईल ट्रॅक करण्यात आला। शनिवारी मोहम्मद शहबाज या आरोपीने आपल्या मोबाईलवरून कोणाला तरी फोन केला होता आणि तेव्हा पोलिसांना पुन्हा एकदा त्याचं लोकेशन मिळालं। हेच लोकेशन मुंबईतील ठाण्यामधील कासरवाडी परिसरामध्ये दाखवत होतं। त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला शोधण्यासाठी फिल्डिंग लावली आणि सुमारे पहाटे 3 वाजता हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलाय। डुप्लिकेट कागदपत्र वापरून बांगलादेशामधून हा आरोपी भारतामध्ये आलाय। अगोदर हा विजय दास म्हणून नाव सांगायचा। जेव्हा पोलिसांनी त्याची ओरिजिनल आयडेंटिफाय काढली, तेव्हा त्याचं नाव मोहम्मद शहबाज असं निघालं। सैफ अलीच्या आरोपीला पकडल्यानंतर डीसीपी दीक्षित नेमकं काय म्हणाले, चला सविस्तर पाहू। अभी तक ऐसा कुछ इन्वेस्टिगेशन में निष्पन्न नहीं हुआ है। एक्यूज्ड अरेस्ट होने के बाद हमको काफ़ी कम टाइम अभी तक मिला है। ये चीज़ें इन्वेस्टिगेशन में निष्पन्न की जाएगी। So there is a primary evidence to anticipate that this accused is Bangladeshi. He doesn't have a Indian valid document, and there are some seizures which indicate that he is a Bangladeshi national. Sir, had he gone to self-residence earlier? Was this the first time he had entered, or by accident? As of now, we think that this is his first time entrance at that residence. मुंबई अलग-अलग नाम यूज करने की जो बात सामने आई, उसका कारण क्या था सर? अलग-अलग नाम यूज करने की जो बात है, उसका कारण क्या था सर? इसमें प्राइमा फेसी ऐसा लगता है कि ये जो एक्यूज है ये बांग्लादेशी है और इंडिया में इलीगली एंटर करने के बाद इस एक्यूज ने इसका नाम चेंज किया है। वो एक रीजन हो सकता है। क्या नाम रख के अभी रह रहा था? और मुंबई में विजय दास। मुंबई में कहाँ से रह रहा था सर? कब से रह रहा था ये एक्यूज? ये एक्यूज पिछले 5-6 महीने पहले मुंबई आया है, ऐसा पता चला है। कुछ दिन ये मुंबई में रहा, बाद में मुंबई की विसिनिटी के कुछ टाउन्स में रहा और 15 दिन पहले फिर मुंबई आया है, ऐसा इन्वेस्टिगेशन में पता चला है। क्या काम करता था सर? हाउसकीपिंग एजेंसी में काम